मनुष्य प्राणी निर्माण केला, त्या मनुष्य प्राण्याने देखील एक दोष काढला, दोन दोष काढले. मला माहिती की नाही मला माहिती नाही, पण मी पुराणात वाचलं ते असं की याला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एक पाठीमागे डोळा पाहिजे होता. म्हणजे आपल्या पाठीमागून कोण येत आहे हे त्याला कळलं पाहिजे. दुसरा दोष आपल्यामध्ये आहे असं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की आपल्या हृदयाला एक ट्रान्सपरंट फोटो घेण्याचं असेल जागा पाहिजे होती की प्रत्येकाच्या हृदयामध्ये काय विचार करू आपल्याबद्दलचे हे त्याला समोरच्या माणसाला कळायला पाहिजे होते. म्हणून ते हृदयाला ट्रान्सपरंट अशी खिडकी पाहिजे होती. हे दोन दोष जर सोडले तर बाकी या जगामध्ये 84 लक्ष योनीमध्ये सर्वात सर्वश्रेष्ठ हा मानव आहे. आणि अशा या योनीमध्ये आपण परमेश्वराचं ध्यान करणं हे अत्यंत उपयुक्त आहे. आणि सर्वांना माहीत आहे, वास्तविकता मला इथे आज बोलायचा प्रसंगी किंवा बोलावं लागेल असं मला माझ्या ध्यानीमध्ये नव्हतं, पण तरी देखील 2 मिनिटं माझ्यासमोर जे मला विचार सुचतात ते सांगतो. एक असं संतांचं म्हणणं आहे, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. मनुष्याला अनेक लहान मोठ्या प्रसंगातून अनेक याच्यातून जावं लागतं आणि त्यातून तो मनुष्य पुढे पुढे विकसित होऊन तो आपला स्वतःचं अस्तित्व सिद्ध करतो. आणि हे सगळं होत असताना तो कसा तयार होतो? एक इंग्रजी म्हण आहे, मॅन इज मेड बाय द सर्कमस्टन्सेस ही गिव्स. अवतीभोवती त्याच्या वातावरण जसं असेल त्याप्रमाणे मनुष्य घडत असतो. आज इथे येऊन मला मोठा अत्यानंद होत आहे की आज पहिल्यांदा एवढा मोठा एक कर्मचारी वर्ग जो रिटायर्ड झालेला आहे. आणि असं मला वाटतं मी वयाच्या 58व्या वर्षी रिटायर्ड झालो आहे, 1992मध्ये रिटायर्ड झालो आहे. आज मला 33 वर्ष जाऊन रिटायर्ड झाला म्हणून आहे. पण तरी देखील परमेश्वर कृपेनं आज आहे तसा स्थितीत आहे. मला बिना चष्माचा वेळ असतो, कान माझे शाबूत आहेत, दात माझे सगळे चांगले आहेत. याला एकच कारण आहे की मनुष्य हा जेव्हा जे काही करतो ते त्या परमेश्वराच्या अधीन असतं. आणि म्हणून मी असं आपल्यासमोर बोलणार नाही, मी काही विद्वान नाही आहे. आता जे विद्वान लोकांनी भाषण केलं मी विद्वान नाही, मी साधा हेडमास्टर लावलो. म्हणजे सगळ्यांवर फक्त मास्टरी करण्याचा माझा हातखंड होता. भाषण फार कमी दिली. तेव्हा मी एवढंच सांगेन की परमेश्वरा ह्या सगळ्या प्रकृतींना उदंड आयुष्यात आहो अशी मी या परमेश्वराजवळ प्रार्थना करून मी माझं भाषण करतो.